श्रीशाच रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण खूपच छान अशी वडापावची रेसिपी बनवणार आहोत आणि यामध्ये 2 प्रकारच्या चटण्याही बनवणार आहोत। तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेत। आता याचे साल काढून घेऊयात। आता याला आपण हाताने मॅश करून घेणार आहोत। तुम्ही याला मॅशरने सुद्धा मॅश करू शकता। आता मी इथे पॅन मध्ये 2 चमचे तेल टाकले। तेल गरम झाले की यामध्ये जिरे टाकून घेऊयात, कढीपत्ता, थोडासा आले लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेऊयात। याला आता आपण एकदम मिक्स करून घेऊयात। अर्धा चमचा हळद टाकूयात, चवीनुसार मीठ टाकूयात। यामध्ये आता यामध्ये उकडून घेतलेला बटाटा आपण टाकणार आहोत। ह्याला पण आता एकत्र मिक्स करून घेऊयात। आता याला आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवूयात साईडला। तर इथे मी चटणीसाठी भरपूर अशी कोथिंबीर घेतले, हिरवी मिरची, आले घेतले, 2 तुकडे आले, 3-4 हिरव्या मिरच्या आणि बारीक शेव घेतले। आता याला आपण मिक्स करून घेऊयात आणि चवीनुसार मीठ टाकूयात, थोडीशी साखर टाकूयात यामध्ये आणि लिंबाचा रस टाकणार आहोत थोडा, 2 आईस क्यूब टाकणार आहोत आणि याला वाटून घेणार आहोत आता आपण। तर चटणी आपली तयार आहे। ही चटणी वडापाववर खूपच टेस्टी लागते। तर आता आपण दुसरी चटणी बनवणार आहोत। इथे मी नारळाचा भुरा घेतला आहे। नारळाचा भुरा भाजून घेतलाय। तुम्ही ते खोबरे पण यूज करू शकता। तर एका पॅन मध्ये आपण 1 चमचा तेल, 10-12 लसणाच्या पाकळ्या न सोललेल्या, 2 मिनिटे याला आपण वाफ काढून घेऊन भाजून घेणार आहोत। आता लसूण पण भाजून घेतलाय आपण। तर वडापाव तळून राहिलेले होते ते सुद्धा चटणीमध्ये घालण्यासाठी घेतले आहे। लाल तिखट घेतले। परत याला आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। थोडेसे शेंगदाणे घेतलेत मी भाजून घेतलेले, लसूण, चवीनुसार मीठ टाकूयात यामध्ये आता आपण। आणि यामध्ये आता आपण लाल तिखट टाकूयात। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेता। तर बघू शकता आपली चटणी तयार आहे। तर आता बटाट्यामध्ये आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली, छोटे छोटे। आता आपण याचे गोळे तयार करून घेऊयात। तुम्हाला जेवढ्या साईजचे वडे हवे असतील तेवढ्या आकाराचे गोळे तुम्ही करू शकता। तर इथे मी 1 वाटी बेसन घेतले, थोडेसे त्यामध्ये तांदळाचे पीठ घेतले। आता याला आपण मिक्स करूयात। चवीनुसार आता आपण यामध्ये मीठ टाकूयात। बेटर एकदम जास्त पातळ पण करायचे नाही, जास्त घट्ट पण नाही, मीडियम साईजचे करायचे। आता यामध्ये आपण हे वडे टाकून घेणार आहोत।
आणि गरम तेलामध्ये टाकून तळून घेणार आहोत। तर बघू शकता आपले वडे कसे छान फुललेत। तांदूळचे पीठ टाकल्यामुळे काय क्रिस्पी असे वडे होतात, त्यामध्ये ऑइल राहत नाही बिलकुल पण। तर मी त्यात थोड्या मिरच्या सुद्धा तळून घेते। तर आता आपण पाव कट करून घेऊयात। आता पावला आपण हिरवी चटणी आणि तिखट चटणी पण लावून घेऊयात। तर वडे आपले तयार झाले आहेत। रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता आपले वडे किती छान असे दिसत आहेत।